नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। प्रियंकास किचनमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याच प्रियंकास किचनमध्ये हॉटेल स्टाईल पनीरची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी पनीरची भाजी बनवण्यासाठी 250 ग्रॅम पनीर असे बारीक तुकड्यांमध्ये छान असे छोट्या तुकड्यांमध्ये चौकोनी आकारामध्ये असं कट करून घेतलेलं आहे। हे साईडला ठेवून घेऊ। आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे पहा मी 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि 2 लाल बुंद असे टोमॅटो घेतलेले आहेत। आता आपल्याला टोमॅटो आणि कांदे छान असे बारीक कट करून घ्यायचे आहेत। तर इथे पाहू शकता मी टोमॅटो छान असे चिरून धुवून घेतलेले आहेत। जास्त बिया आपल्याला वापरायच्या नाहीत, कारण तसं जर आपण टोमॅटो वापरलं तर आपली भाजी जास्त आंबटसर अशी होती पहा। आणि कांदे असे मी उभे न कापता असे बारीक चौकोनी आकारामध्ये कापून घेतलेले आहेत, कारण की ज्यावेळेस आपण पेस्ट करतो तर आपल्याला पेस्ट करायला ती सोपी जाते म्हणून। तर आता आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत। तर गॅसवरती मी लोखंडाचाच पॅन ठेवलेला आहे, कारण लोखंडाच्या पॅनमध्ये भाजल्यामुळे ना तुम्ही जर ॲल्युमिनियमच्या कढईमध्ये जर भाजत असाल तर ती कढई जास्त काळी होण्याची शक्यता असते। आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं 1 चमचा तेल। तेल छान प्रकारे तापून घ्यायचं आहे, अगदी घरगुती पद्धतीमध्ये आणि घरगुती असणाऱ्या साहित्यामध्ये मी तुम्हाला पनीरची भाजी एकदम मस्त अशी करून दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर मैत्रिणींनो लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशा छानशा आणि साध्या सोप्या रेसिपी पाहायला मिळतील। आता चला, आपलं तेल छान तापलेलं असेल तर तेल तापले पहा। तर इथे मी आल्याचे काही तुकडे घेतलेले आहेत। आता तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही टोमॅटो कांदे घेऊ शकता। इथे 4 ते 5 माणसांसाठी मी एवढे कांदे आणि टोमॅटोचं प्रमाण घेतलेलं आहे। आलं छान तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे त्याचा कच्चापणा जाईपर्यंत परतायचं। आलं छान परतलं की त्यामध्ये घालायचं आपल्याला लसूण। लसूण मी इथे 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत। लसूण पण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा। असं परतलं ना की मग आपल्याला जास्त वेळ गिरवी परतण्याची गरज पडत नाही आणि आपली भाजी एकदम मस्त बनते। तर इथे पाहू शकता आपला लसूण छान असा परतून झालेला आहे। आता यामध्ये मी घालून घेतलंय कांदा। आता कांदा आपल्याला छान असा गुलाबी रंगावर परतून घ्यायचा, जास्त असा डार्क नाही परतून घ्यायचा। गुलाबी रंग आला की कांदा आपल्याला मस्त असा परतून घ्यायचा आहे। एकसारखं हलवायचं, म्हणजे एकसारखा कांदा असा व्यवस्थित भाजला जातो। तरी पण नक्की एकदा माझ्या पद्धतीने पनीरची भाजी करून पहा, खूप भारी बनते। तर इथे पाहू शकता आपला कांदा छान असा गुलाबी रंगावरती परतून झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचे कोथिंबीरचे देठ घेतलेत मी इथे थोडेसे, ते घालून घ्यायचे। देठामुळे आपली पनीरची भाजी ना छान बनते। कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही कोथिंबीरचे देठ टाकून न देता वापरत जावा। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो, जो की आपण कट करून घेतलेला आहे। आता टोमॅटो पटकन शिजण्यासाठी किंवा मऊ होण्यासाठी आपल्याला यामध्ये घालायचं आहे मीठ। आता पनीरची भाजी किती बनवायची ना त्याच्यानुसार चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी, तर तेवढं मीठ मी या टोमॅटोमध्ये घालून घेतलेलं आहे। परत आपल्याला मीठ अजिबात वापरायचं नाही। मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो किंवा मऊ होतो। आता टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला हे छान असं एकसारखं हलवत परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता आपलं टोमॅटोसुद्धा छान असं मऊ झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे दुधी। तर इथे मी साधारण 3 ते 3.5 चमचे दुधी खिसून घेतलेला आहे, साल काढून तो घालून घेतलेला आहे। तो पण छान आता आपल्याला तेलामध्ये या मिश्रणामध्ये छान असा परतून घ्यायचा 1-2 मिनिट। हॉटेलमध्ये सुद्धा दुधीचा वापर करतात ग्रेव्हीमध्ये। आता तुमच्याकडे जर दुधी असेल तर तुम्ही वापरा, जर तुमच्याकडे दुधी नसेल तर तुम्ही नाही वापरला, फक्त कांदा, टोमॅटो, आलं, कोथिंबीर, लसूण जरी वापरलं तरी सुद्धा चालेल। पण एकदा असा दुधी घालून पहा, पनीरची भाजी खरंच खूप भारी लागते आणि आपली गिरवी ना ती एकदम मस्त बनते पहा।
आता दुधी घातल्याच्या नंतर आपल्याला हे सर्व एकसारखं हलवत राहायचं आहे आणि छान असं 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं छान असं गिरवीचं मिश्रण जे आहे ते मस्त असं परतून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि एका डिशमध्ये हे काढून घेऊ. जर आपण असंच जर थंड करण्यासाठी जर ठेवलं तर कढई आपले पॅन जो आहे तो लोखंडाचा आहे, गिरवी काळी होण्याची शक्यता असते. त्यामुळे आता आपल्याला हे एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे. थंड होण्यासाठी मी काढून घेणार आहे. तर आपली गिरवी छान थंड होते तोपर्यंत आपल्याला लगेच गॅसवरती कढई ठेवायची. त्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल छान तापलं की आपल्याला आता त्यामध्ये पनीर जे आहे ते तळून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी मी शेजारच्या गॅसवरती टोपामध्ये पाणी मी थोडंसं कोमट केलेलं आहे पहा. आणि त्यामध्ये आपल्याला तळलं की पनीर घालून घ्यायचं. म्हणजे जो पनीरचा कोबड वास असतो ना तो निघून जातो, कच्चापणा आहे तो. तुम्हाला जर तसंच पनीर भाजीमध्ये आवडत असेल तर तुम्ही तसंसुद्धा भाजीमध्ये वापरू शकता. पण माझ्या मुलांना असं तळून घेतलेलं पनीरची भाजीच आवडते, कच्चं पनीर ते खात नाहीत. तर छान असं गोल्डन ब्राऊन रंगावरती पनीर मस्त असं एकसारखं तळून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता आपलं पनीर आहे ना छान असं गोल्डन रंगावरती तळून झालेलं आहे. याच्यापेक्षा आपल्याला पनीर जास्त कडक करायचं नाही. असंच पनीर आपल्याला मस्त असं तळून घ्यायचं आहे. आणि कोमट पाण्यामध्येच आपल्याला हे पनीर टाकून द्यायचं आहे. जे भाजीसाठी आपण पाणी वापरणार आहे ना तेच पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी कोमट पाणी करून. आणि दुसरीसुद्धा बॅच मी याच पद्धतीने पनीर सर्व आता हे तळून घेणार आहे. कोमट पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होतं, पनीर आपलं आहे ना तळल्यामुळे जे आपण पनीर तळलेलं असतं ना ते कडक होत नाही आणि खाताना ते असं निबर लागत नाही, एकदम सॉफ्ट स्पंजी असं लागतं. आणि तळून घेण्याचं कारण म्हणजे पनीरला आहे ना कच्च्या पनीरला थोडासा उग्र वास असतो, थोडासा वास येतो पहा. तुम्ही एकदा ट्राय करून पहा. आणि तो वास निघून जाण्यासाठी आपल्याला हे पनीर तळून घ्यायचं आहे. आता ही सुद्धा बॅच मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. इथे पाहू शकता दुसरीसुद्धा बॅच आपली छान अशी गोल्डन रंगावरती मी तळून घेतलेलं आहे. याच्यापेक्षा आपल्याला जास्त पनीर तळून नाही घ्यायचं. पाहू शकता अशा पद्धतीने. आता हे सुद्धा पनीर आपल्याला या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. आता हे जे राहिलेलं तेल आहे ते आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. इथे पाहू शकता आता आपलं हे जे वाटणाला मिश्रण बनवलेलं आहे ते थंड झालेलं आहे. आता एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. तर त्यामध्ये किती वाटण बसतं ना त्याच्यानुसार तुम्ही थोडं थोडं करून दळून घ्यायचं आहे. बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे याची. तर मी निम्मच घेतलेलं आहे. आता इथे मी 2 ते 3 चमचे मगज बी गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते अर्ध्या तासापूर्वी, ते घेतलेलं आहे. तर ते आपल्याला याच वाटणामध्ये घालून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर मगज बी नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी पण चालेल, किंवा तुम्ही मगज बीच्या ऐवजी काजू 5-6 गरम पाण्यामध्ये भिजत घालू शकता, किंवा वाटण परतत असताना यामध्ये भाजून घेऊन वाटून घेऊ शकता. तर इथे पाहू शकता मी अशा पद्धतीने अगोदर थोडंसं तसंच फिरून घेतलं आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे पहा. एकदम मऊसूद अशी पेस्ट झालेली आहे. आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊ आणि राहिलेली पण अशाच पद्धतीने बारीक करून घेऊ. तर इथे पाहू शकता आपली गिरवी वाटून तयार झालेली आहे. आता आपण भाजी बनवायला घेऊ. तर गॅस चालू करून मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तर इथे पाहू शकता मी कढईमध्ये 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तर तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही तेल वापरू शकता. तर तेल आपलं छान प्रकारे तापलं की त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण आणि थोडंसं आलं मी ठेचून घेतलेलं आहे. ते छान आपल्याला लाल रंगावरती परतून घ्यायचं आहे. फोडणी जर भाजीला व्यवस्थित बसली तर आपली भाजी छान बनते. तर मी ज्या पद्धतीने गिरवी बनवली त्या पद्धतीने तुम्ही एकदा गिरवी करून पहा. एकदम मस्त अशी पनीरची भाजी बनते पहा. घरच्या घरी घरच्या साहित्यामध्ये मस्त होते. तर लसूण छान आपला परतून झालेला आहे. तर यामध्ये घालायची थोडीशी कोथिंबीर.
आता कोथिंबीर छान तेलामध्ये परतली की आपल्याला यामध्ये घालायचे आहेत मसाले. तर इथे मी घेतलेले आहे हळद, गरम मसाला घेतलेला आहे आणि पनीर मसाला घेतलेला आहे 1 पाऊच, लाल तिखट घेतलेला आहे आणि थोडासा काळा मसाला 1 चमचा घेतलेला आहे. तर तुम्हाला किती भाजी बनवायची, कसं तिखट हवं त्यानुसार तुम्ही हे मसाले सर्व वापरू शकता. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता लगेच आपल्याला गरम पाणी घातल्याच्या नंतर आपल्याला लगेच यामध्ये घालायचं आहे कसुरी मेथी. तर कसुरी मेथी मी 1 चमचा घेऊन घेतलेली आहे. ती थोडीशी अशी क्रश करून घालायची. हातावरती चोळून घातल्यामुळे ना त्याचा स्वाद छान येतो भाजीमध्ये. आता लगेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे आपण की तयार केलेली गिरवी. तर गिरवी आपल्याला छान अशी तेल सुटेपर्यंत मस्त फक्त मिनिटभर परतून घ्यायची, कारण आपण अगोदरच मसाले घालून तेल सुटेपर्यंत परतून घेतलेले आहेत. छान अशी मिक्स करून घेऊ. तर इथे पाहू शकता मी छान अशी आपली ही गिरवी परतून घेतलेली आहे 2 ते 3 मिनिटं. जास्त वेळ परतण्याची गरज नाही, कारण आपण अगोदरच कांदा ते भाजून घेतलेला आहे. तर यामध्ये घालून घ्यायचं आहे आपल्याला पनीर पण छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही गरम पाणी यामध्ये घाला, थंड पाणी घालू नका. मी मिक्सरचं भांडं खंगळून त्यामध्ये ओतून ते छान गरम करून घेतलेलं आहे, म्हणजे आपली गिरवी अजिबात वायाला जात नाही. तर तुम्हाला जशी भाजीची घट्ट पातळ हवी त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्या. छान अशी उकळी काढा खदखदून आणि 3 ते 4 मिनिटं छान अशी भाजी कमी गॅसवरती तेल सुटेपर्यंत शिजवून घ्या. तर इथे पाहू शकता मी 5 मिनिटं भाजी अशी मस्त कमी गॅसवरती शिजवून घेतलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे, तर्री आलेली आहे आणि एकदम मस्त अशी दाटसर झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की अशा पद्धतीने पनीरची भाजी करून पहा. अगदी हॉटेलला लाजवेल अशी ही पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा एकदा अशा पद्धतीने करून पहा आणि माझ्या भाजीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अशाच एका छानशा आणि छोट्याशा रेसिपीसोबत भेटू. तोपर्यंत बाय.